हा हॅलो नमस्कार. मी माधवी डिझायनर चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर मी आज इथे तुम्हाला कुर्तीचं कटिंग दाखवणार आहे. तर फ्रंट नेक आहे व्ही नेक आणि बॅक नेक आहे पॅक नेक. तर सर्वात प्रथम इथे मी अस्तर घेतलेला आहे, डबल फोल्डिंग मध्ये घेतलेला आहे. तर पहिला आपण फ्रंटचं कटिंग दाखवणार आहोत. त्यासाठी मी सिंगल अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे. तर मी एक सिंगल लाईन वरती मारून घेतलेले आहे शोल्डरसाठी. तर आपल्या इथे शोल्डर फुल शोल्डर घ्यायचा आहे. फुल शोल्डर माझा आहे इथे 14.5. तुमचं जितकं असेल तितकं तुम्ही घ्यायचं आहे फुल शोल्डर. त्याला डिवाइड टू करायचं आहे. म्हणजे जे शोल्डर आहे त्याला 2 पार्ट मध्ये कट करायचं आहे. म्हणजे समजा 14.5 आहे त्याचं डिवाइड टू केल्यानंतर 7.25 होतं. जर 15 असेल तर 7.5 7.5 असं होईल. तर इथे 7.25 आलेलं आहे माझं. अशा प्रकारे मी ते घेतलेलं आहे. त्यानंतर त्या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंच खाली जायचं आहे. हे बघा. अशा प्रकारे 1.5 इंचावर मी मार्क केलेला आहे. हे बघा 1.5 इंच. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी आहे सगळ्यांसाठी सेम आहे 2.5 इंच. सगळ्या साइड्सला 2.5 इंचच येणार आहे गळा रुंदी. अशा प्रकारे तो पॉइंट आणि आपण 1.5 इंचाचा पॉइंट जो खाली घेतलाय त्याला जॉईन करून घ्यायचा आहे क्रॉस मध्ये. त्यानंतर आपल्याला आर्म होलचं मार्क करायचं आहे. आर्म होल साठी फॉर्म्युला आहे चेस्ट डिवायडेड 6 प्लस 1 इंच. आता चेस्ट आहे 33, त्याला डिवाइड 6 करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे. तर 1 इंच ऍड केल्यानंतर आपल्याला येतं 6.5. हा झाला आपला आर्म होल. त्या आर्म होल लाईनवर आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर इथे मी आपण घ्यायचा आहे त्याचा जो आपण क्रॉस लाईन आखून घेतली त्याचा मिडल आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्या मिडल पासून आपल्याला अपेक्स पॉइंट, वेस्ट लेंथ आणि हिप लेंथ मार्क करून घ्यायचा आहे आणि फ्रंट नेक. तर हे बघा नेकचा आहे 7. तर मी इथे 7 इंच वर मार्क केलेला आहे. त्यानंतर आहे अपेक्स पॉइंट. अपेक्स पॉइंट आहे 8.5. त्याच्यामध्ये हाफ इंच मी प्लस केलेला आहे. 8.5 मध्ये हाफ इंच प्लस केल्यानंतर येतं 9 इंच. 9 इंच. हे बघा 9 इंचावर मी मार्क केलं आहे. त्यानंतर कंबरची जी लेंथ आहे म्हणजे वेस्ट लेंथ ती 13.5 येते. त्याच्यामध्ये हाफ इंच मी ऍड केलेला आहे तर 14 होते. त्याच्यानंतर आपलं येत आहेत स्लिट लेंथ म्हणजे हिप लेंथ. हिपच्या थोडं 1 इंच आपण वरतीच पकडायचं आहे स्लिट लेंथ. तर माझं इथे आहे 19.5 म्हणजे 19 अर्धा. तर मी ह्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड केला 20 होतात. अशा प्रकारे आपण मार्क करून घेतला आहे. तर ते आपण सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आणि त्या लाईनी बरोबर परफेक्ट आहे का दोन्ही साईडला बॅलन्स ते आपण चेक करून घ्यायचं आहे. खालीवर झाल्या नाही पाहिजे त्यासाठी चेकिंग करून घ्यायचं आहे. बघा. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चेस्ट राऊंड. चेस्ट राऊंड घेताना फॉर्म्युला आहे चेस्ट प्लस 4 डिवायडेड 4. आता माझं किती आहे चेस्ट 33. त्याच्यामध्ये 4 इंच लुजिंग मी ऍड केलेलं आहे. तुम्हाला 2, 3, 4 किती हवे तुम्ही घेऊ शकता लुजिंग. मी ते 4 घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 लुजिंग घेतल्यानंतर 37 येतं. त्या 37 ला डिवाइड 4 करायचं आहे. तर डिवाइड 4 केल्यानंतर माझं येत आहे 9.25 म्हणजे 9 इंच आणि 2 लाईन पुढे. अशा प्रकारे आलेलं आहे. तर मी ते मार्क करून घेते. हे बघा 9.25 म्हणजे 9 आणि 2 लाईन. अशा प्रकारे मार्क करून घेतलंय.
त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. तुम्हाला 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच तुम्ही ठेवू शकता. जास्त ठेवू नका, नाहीतर मग आपल्याला ड्रेसला घालताना इथे खूप प्रॉब्लेम येतो. तर इथे बघा मी चेस्टमध्ये घेतलेलं आहे 4 इंच लूजिंग आणि वेस्टला आहे 2 इंच आणि हिपला आहे 2 इंच. तर आता आपण वेस्ट आहे 30, त्याच्यामध्ये 2 इंच मी ॲड करणार आहे, तर 32 होतं. 32 डिव्हाईड 4 करायचं आहे आपल्याला. 32 डिव्हाईड 4 केल्यानंतर येत आहे 8 इंच. त्याच्यामध्ये मी 2 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. सॉरी 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला हिप राउंड घ्यायचा आहे. हिप राउंड आहे 40, त्याच्यामध्ये 2 इंच लूजिंग ॲड केलेले आहे. त्यानंतर आपल्याला डिव्हाईड 4 करायचं. तर इथे माझा आला आहे 10.5 आणि इथे 1 इंच मी मार्जिन ठेवलेलं आहे स्लिटसाठी. त्यानंतर आपल्याला इथे हाल्फ शोल्डर करायचा आहे. म्हणजे मायनस करायचं आहे. त्याच्यामध्ये 1.25 मायनस केल्यानंतर 13.25 येतं. त्याच्यात डिव्हाईड 2 करायचं आहे. तर आपलं शोल्डर येत आहे 6.62 म्हणजे 6.5 आणि त्याच्यावर 1 लाईन. 6.5 आणि त्याच्यावर 1 लाईन. अशा प्रकारे आपल्याला मायनस शोल्डर करायचं आहे. आणि सेम आपल्याला मार्जिन खाली पण तेच घ्यायचं आहे. चेस्ट लाईन सुद्धा. अशा प्रकारे ते पॉइंट आपल्याला जॉइन करून घ्यायचे आहे. हे आपला झालं आहे मायनस शोल्डर. मेन शोल्डर आपल्याला इथून कटिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याचं आर्म होल कटिंग करायचं आहे. तर आर्म होल घेताना जो आपण खाली 1.5 इंचावर घेतलेला आहे तिथून आणि आपलं चेस्ट लाईन आहे त्याचा मिडल काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला 25 इंच घ्यायचं आहे. 0.25 त्यावर आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी आर्म होल काढण्यासाठी आपल्याला इथे 0.75 इंच घ्यायचं आहे. 0.75 आणि आपल्याला ते पॉइंट आपल्याला जॉइन करून घ्यायचं आहे. तर हा असा आपला झाला आहे आर्म होल. माझं व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे मी पुन्हा त्याच्यावर आखून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपला झाला आहे आर्म होल. त्यानंतर आपल्याला आपला रेडी शोल्डर आहे 4 इंच जसं 3 इंच त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला ॲड करून 4 इंचावर आपण मार्क करून घ्यायचं आहे. आपण कुठलेही आपण रेडी शोल्डर घेणार त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर मी अर्धा इंच खाली पकडून त्याच्यावर मार्क करून घेतलं आहे. ही आपली शिलाईची लाईन असणार आहे. हे बघा. अशा प्रकारे अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच साईडला अशा प्रकारे मी डॉट डॉट करून घेते. ती आपली शिलाई मार्जिन असणार आहे. ते मी का घेते कारण का आपल्याला इथे व्ही नेक शेप देण्यासाठी उपयोगी येणार आहे त्याचा. तर इथे मी अर्धा इंच त्याच्या अजून आतमध्ये मार्क करून घेतलेला आहे. फुल शोल्डर आपण शोल्डर पट्टी काढलेली त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला आतमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मी 7 इंच जे स्टार्टिंगला मी फ्रंट नेक घेतलं होतं त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे 7 होतं ते 7.5 घ्यायचं आहे. त्यानंतर मी हाल्फ इंच आतमध्ये घेतलेला आहे त्या पॉइंटला पकडून तो पॉइंट आणि आपण 7.5 वर जो पॉइंट घेतला होता तो त्याला आपण क्रॉसमध्ये जॉइन करून घ्यायचा आहे. आणि जी लाईन आखलेली आहे आपण क्रॉसमध्ये त्याला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि ह्या मार्कला आपण सरळ लाईन आखून घेऊया. क्रॉस लाईन आखून घेऊया. हे आपल्या कटिंगची लाईन असणार आहे. हे आपले झालं आहे व्ही नेक. तर आता आपण कटिंग करून घेऊया. कटिंग करण्यापूर्वी आपण जे आपलं वेस्ट राउंड, चेस्ट राउंड आणि हिप राउंड घेतलं होतं त्याला आपण शेप देऊन घेऊयात.
हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे जॉईन झाल्यानंतर आपल्याला त्याला राउंड शेपमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे. कारण का कटिंग करताना आपण तो राउंड शेपमध्येच आपण शिवला जातो. हे असं टोक नाही आलं पाहिजे कमरेला. त्याच्यामुळे फिटिंग खराब दिसतं जर टोक आलं तर. हे बघा अशा प्रकारे आणि आपलं बॉटम जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा आपण लाईन मारून घेऊन कटिंग करून घेऊयात. हिप राउंड आहे त्याच्या मी 1.5 इंच ऍड करून बॉटमचा राउंड घेतलेला आहे. आणि जी बाहेरची लाईन आपण आखलेली आहे मार्जिनची त्यावर आपण कटिंग करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तसं. हे बघा. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. हे आपलं फ्रंट नेकचं कटिंग आहे. फ्रंट पार्टचं कटिंग आहे. तुम्ही अशा प्रकारे जर कटिंग केला तर तुम्हाला ड्रेस एकदम परफेक्ट फिटिंग बसेल. आणि हे जे कटिंग दाखवते आहे ते प्रिया मॅमचं मी कटिंग दाखवत आहे तुम्हाला. अशा प्रकारे हे फ्रंटचं मी व्ही नेकचं कटिंग करून घेत आहे. अशा प्रकारे फ्रंट पार्ट आपला कटिंग झालेला आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत बॅक पार्टचं कटिंग. तर बॅक पार्टसाठी मी पुन्हा एकदा अस्तर घेतलेला आहे फोल्ड करून. स्टार्टिंगला आपण इथे स्ट्रेट लाईन आखून घेणार आहोत शोल्डरसाठी. त्यानंतर इथे सुद्धा तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे जो फ्रंट नेकसाठी आपण यूज केला होता. फुल शोल्डर त्याचा हाफ करायचा आहे. तर इथे आला आहे 7.25. 14.5 आहे त्याच्यामध्ये 14.5चा मी हाफ केला आहे 7.25. त्यानंतर आपल्याला इथे सुद्धा 1.5 इंच आपण डाऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला आर्महोलचा फॉर्म्युला सुद्धा तोच आहे. आर्महोलचा फॉर्म्युला आहे चेस्ट डिवायडेड 6 प्लस 1 इंच. तर इथं माझा आहे 6.6 आणि हाफ 6.5. अशा प्रकारे सेम आपण जे फ्रंटला आपण फॉर्म्युला यूज केला होता बॅकला सुद्धा तोच फॉर्म्युला आहे. त्यानंतर इथे गळा रुंदी सुद्धा 2.5 इंचावर मार्क करायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे हे पॉइंट आपण क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आर्महोलमध्ये शोल्डरमध्ये मायनस काहीच करायचं नाहीये. जसं आहे तसंच ठेवून आपल्याला आर्महोलची कटिंग मार्क करून घ्यायचं आहे. आर्महोलसाठी आपल्याला जो पॉइंट आपल्याला मिळाला आहे 1.5 इंचावर त्याच्याने चेस्टचा मिडल काढून घ्यायचा आहे. आणि त्याचा मिडल काढल्यानंतर आपल्याला जसं आपलं फुल शोल्डर आहे 7.25 त्याच्यामध्ये हाफ इंच मायनस करून मध्ये आपण मार्क करून घ्यायचं आहे. चेस्ट लाईन सुद्धा हाफ इंच मायनस करून मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथून 1 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आर्महोलसाठी. अशा प्रकारे नंतर आपल्याला तो राउंड जॉईन करून घ्यायचा आहे. इथे पॉइंट झाला नाही पाहिजे. अशा प्रकारे राउंड आला पाहिजे. टोक आलं नाही पाहिजे. तर हे आपलं झालं आहे आर्महोलचं मार्किंग. त्यानंतर आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. चेस्ट सेमच ठेवायचे आहे 33. त्याच्यामध्ये 4 इंच लुजिंग घ्यायचं आहे आणि डिवायडेड 4 करायचं आहे. तर माझं इथे 9.25 जसं फ्रंटला आलं होतं सेम तसंच घ्यायचं आहे. 9.25 आणि इथे 1.5 इंच मार्जिन. त्यानंतर इथे आपल्याला शोल्डर जे घेतलेलं आहे, शोल्डर पट्टी त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. आतून आपल्याला जे आर्महोलची लाईन आहे तिथून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे.
त्याच्यामुळे काय होईल, शोल्डरला आपल्याला जे टोक येतं, कारण का आपलं बॅकनेक असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे शोल्डर हे जास्तच आपल्याला उतार दिलेला आहे शोल्डरला. त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच आपण इथून मायनस करायचा आहे. अशा प्रकारे आणि तो शेप बरोबर आपल्याला जॉइन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. रेडी शोल्डर आहे आपला 3, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला 4 होतं. त्यानंतर आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग करायचं आहे. मी इथे 2.5 इंच गळा रुंदी ठेवलेला आहे. जसं आहे आपला 2.5 इंच तेवढंच आपल्याला अ, सरळ भागावरून घ्यायचं आहे. दोन्ही साइडला मी 2.5 इंचावर मार्किंग केलं आहे. तर हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेपर पट्टीने राउंड शेप द्यायचा आहे. जसं आपल्याला तिथे आपलं राउंड पट्टी बसते त्या प्रकारे ठेवून आपल्याला राउंड शेप देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत आपण फॉर्म्युला प्रमाणे ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्या पुढे आपल्याला मार्किंग करायची काही गरज नाही वेस्ट हिपचं. आपण जो फ्रंट पार्ट कटिंग केलेला आहे तो जसा आहे तसा ठेवून चेस्ट लाईनवर परफेक्ट ठेवायचा आहे. चेस्ट लाईनची जी लाईन आहे त्यावर ते आपण फोकस करायचा आहे. वरती आपण नाही बघितलं तरी चालेल. आर्महोल वगैरे असं फक्त आपण हे इकडे लक्ष ठेवून हे व्यवस्थित आणि त्याच्यावर मार्क करून घ्यायचं आहे. जसा शेप आहे फ्रंटचा तसा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. याच्यात आपल्याला काही ऍड करायचं नाही. अशा प्रकारे हा आपला झाला आहे बॅक पार्टचा ड्रॉ. हे बघा, अशा प्रकारे मी ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. मी इथे पुन्हा एकदा फ्रंट पार्ट ठेवलेला आहे, कारण का जो आपला स्लीटचा जो मार्किंग आहे तो मार्किंग करण्यासाठी मी पुन्हा एकदा ठेवलेला आहे. वेस्ट आणि स्लीट, कारण का आपल्याला इथे कळण्यासाठी की आपले वेस्ट कुठल्या साईडला येते आणि स्लीट, कारण का आपल्या तिथून स्लीट परफेक्ट तिथून सेम दोन्ही साईडचे परफेक्ट येण्यासाठी मी मार्क करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे कटिंग करून घेत आहे बॅक पार्ट. अशा प्रकारे माझं कटिंग करून झालेलं आहे. हे बघा, तर हा आहे बॅक पार्ट. बॅक नेकचा आहे 33 चेस्टचा. तुम्ही कोणत्याही साईज मध्ये असा पॅटर्न मध्ये तुम्ही कटिंग करू शकता. तर इथे स्लीट लेंथला मी आणि वेस्ट लेंथला मार्क करून घेतलेला आहे, कारण का स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून. त्यानंतर हा फ्रंट पार्ट घेतलेला आहे, त्याला सुद्धा आपण इथे नॉच मारून घेणार आहोत स्लीटला. हे बघा, तर हा आपला झाला आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. फ्रंट आहे वी नेक आणि बॅक आहे पॅक नेक. तर तुम्हाला ही कटिंग कशी वाटली प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा आणि माधवी डिझायनर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. अशीच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईन. तर प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा कसा वाटला हा माझा व्हिडिओ. ओके, बाय. धन्यवाद.